टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मावळ येथील घडलेल्या पूल दुर्घटनेनंतर राज्यभरातील जे ब्रिटिशकालीन पूल आहेत, जुने पूल आहेत, याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश जे आहेत ते राज्य सरकारने दिलेले आहेत। आणि त्या अनुषंगाने जर सातारा जिल्ह्यात पाहिलं तर अनेक असे ब्रिटिशकालीन पूल आहेत जे 150 वर्षहून अधिक काळ या पुलाला लोटलेला आहे। त्यापैकीच सातारा शिरूर महामार्गावर जे राज्यमार्गावर जर पाहिलं तर आता वाडेगावचा हा आपण पूल पाहत आहात। आणि या ठिकाणी जर पाहिलं तर या पुलाची अत्यंत दयनीय अशी अवस्था जी आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खरं तर याच गावापासून पुढे काही अंतरावर वडूत आणि आरळे गावच्या परिसरात देखील कृष्णा नदीवरील देखील असाच एक ब्रिटिशकालीन जुना पूल आहे। त्याचं देखील आयुष्यमान जवळपास 150 वर्षहून अधिक काळ लोटलेला आहे आणि याची देखील मोठी दुरावस्था झालेली आहे। याचबरोबर संगम माहुली परिसरातील देखील पुलाचा जवळपास 110 वर्ष लोटलेली आहेत। हे सर्व पूल जे आहेत ते ब्रिटिशकालीन पूल आहेत। याबाबत वारंवार त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी या पुलाला पर्यायी व्यवस्था म्हणून दुसरे पूल उभारावेत अशी मागणी केलेली आहे। मात्र प्रशासनाकडून, जिल्हा प्रशासन असेल किंवा याबाबत कोणताही असा ठोस निर्णय झालेला नाही। त्यामुळे आज जर पाहिलं तर या पुलांची जी अवस्था आहे ते आपण पाहताय की पूर्णपणे या भागामध्ये या पुलामध्ये झाडं उगवलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि या झाडांमुळे नक्कीच हे पूल खिळखिळे होऊ शकतात, भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते। मात्र तात्पुरत्या स्वरूपात पाऊस झाला की या ठिकाणी डागडुजी केली जाते। सध्या या ठिकाणी आता जर पाहिलं तर अशाच पद्धतीचे अनेक पूल जे आहेत ते जिल्ह्यात आहे आणि प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन हे जे असे जे काही पूल आहेत या पुलाबाबत नक्कीच वेगळा विचार करून नक्कीच या बरोबर शेजारी अशा पद्धतीचे दुसरे पूल बनवण्याची गरज व्यक्त होत आहे। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नालावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।